So let's start with the exercise number 8, emasculation and hybridization techniques in cross-pollinated crops. Crops includes maize, then bajra and sugarcane. सगळ्यांना दिसतंय? स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? So let's start with the first crop, cross-pollinated crop, maize. आतापर्यंत आपण सेल्फ पॉलिनेटिव्ह क्रॉप्स जे काय आहे इमेस्क्युलेशन पॉलिनेशन टेक्निक्स या क्रॉस पॉलिनेटिव्ह क्रॉप्स इमेस्क्युलेशन पॉलिनेशन टेक्निक इम्पॉर्टंट काय आहे तर सेल्फ पॉलिनेटिव्ह क्रॉप्स होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काय सेल्फ पॉलिनेशन साठी जे काय मेकॅनिकल मेकॅनिझम्स होते. ठीक आहे, तर त्या क्लिस्टोगॅमस कंडिशन, प्लाझ्मोगॅमस कंडिशन, त्या अशा कंडिशन्स होत्या की त्यामुळे पॉलिनेशन टाईपचं सेल्फ पॉलिनेशन झालं. पण क्रॉस पॉलिनेशन जे काही क्रॉप आहेत, जे काही क्रॉस पॉलिनेटिव्ह क्रॉप्स आहेत, त्यामध्ये जे काही मेकॅनिझम आहेत जसे की साठी इम्पॉर्टंट अशी मेकॅनिझम आहेत. त्यामध्ये पॉलिएंड्रस कंडिशन असेल, कंडिशन असेल किंवा बाकीचे जे काही कंडिशन्स आहेत त्या सगळ्या असल्यामुळे ते क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज त्या क्रॉप मध्ये पर्टिक्युलर हे जास्त होते. ठीक आहे, तर असे जे काही क्रॉप्स आहेत त्याचे आपण इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन टेक्निक करतो. आता जे काही क्रॉस पॉलिनेशन क्रॉप्स आहेत त्यामध्ये महत्वाचा पार्ट असा आहे की प्रोडक्शन आपण करतोय त्यासाठी आता करायचंय त्या हायब्रिड सीड प्रोडक्शन. बस बंद करा, वैष्णवी वाचल. हा, तर जे काय पहिलं क्रॉप बघणार आहे जे काही क्रॉस पॉलिनेटिव्ह क्रॉप मध्ये ते आहे मेज. ठीक आहे, मेज हे मेज क्रॉप मध्ये जे काय कंडिशन आहे क्रॉस पॉलिनेशन कंडिशन आहे. का तर ह्या क्रॉप मध्ये जी काही कंडिशन आहे ती प्रोटॅन्डरस कंडिशन आहे. म्हणजे जे काही मेल स्पाइकलेट्स आहेत, मेल स्पाइकलेट्स आहेत ते पहिल्यांदा. सो मेल क्रॉप मध्ये जी काही कंडिशन आहे ती प्रोटॅन्डरस कंडिशन आहे. प्रोटॅन्डरस म्हणजे अँड्रोशम पहिल्यांदा मॅच्युअर होतो, म्हणजे जे काही मेल पार्ट पहिल्यांदा मॅच्युअर आणि फिमेल जे काही पार्ट्स आहेत किंवा पार्ट आहे तो नंतर जे काही पॉलिनेशन असावं लागतं सेल्फ पॉलिनेशनसाठी ते मिळत नाही. टाइम मॅच्युरिटी जी काय आहे फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचे मॅच्युरिटीचं टाइम पॉलिनेशन हे होत असतं. ठीक आहे, आवाज येतो क्लिअर माझा? आवाज येतो क्लिअर कट? आवाज येतो का क्लिअर कट? ठीक आहे, येत असेल आवाज. सो पहिलं क्रॉप आपण बघतोय मेज. मेजची फॅमिली आहे ग्रॅमिनी आणि त्याचं बोटॅनिकल नेम आहे झिया मेज, जीनस झिया अँड स्पेसिस मेज. So cultivated species is diploid species having a chromosome number 20 and wild relatives are Ziamase, Lintioncinate. Okay, this is a wild species of particular maize crop and local name in Hindi Maka and in Marathi Maka. Okay, next. Particular flowering. So maize is a cross-pollinated crop with a 95 to 100% cross-pollination. So cross-pollination percentage is around 95 to 100%. So it is highly cross-pollinated crop, and maize is having a protandrous condition. That is a male spikelets mature 1 to 3 days earlier than the female spikelets. That is a before emergence of silk. So maize crop आपण बघितलं असेल जे काय डायोसिस क्रॉप आहे मेज. ओके, सो त्यामध्ये दोन्ही जे काय पार्ट्स आहेत ठीक आहे हे वेगवेगळ्या पोझिशन वरती आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे काय फ्लॉवर्स म्हणतो आपण, ते फ्लॉवर्सची जी काय पोझिशन आहे ही वेगवेगळ्या दोन ठिकाणी असते. जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात ज्याला की टॅसल्स म्हणतो, तुरे, तुरे हे टॉप साइडला असतात. आणि जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणतो आपण ज्याला की आपण म्हणतो सिल्क, जे की अगेन it matures and forming of grains, cob. ओके, कॉब जी असते ती मिडल पोझिशनला असते. असे वेगवेगळ्या दोन ठिकाणी हे फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे टॉप साइडला असतात
आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे असतात हे मिडल पोझिशनला असतात. ओके, जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात टॅसल्स हे 1 ते 3 दिवस अगोदर मॅच्युअर होत असतात आणि जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात ते त्यानंतर 3 दिवसानंतर लेट मॅच्युअर होत असतात. त्यामुळे अशा कंडिशनला आपण म्हणतो प्रोटँड्रस. ओके, म्हणजे अँड्रोशियम हा अगोदर मॅच्युअर होतो त्यामुळे त्याला म्हणतो आपण PRO. प्रोटँड्रस मीन्स अँड्रोशियम मॅच्युअर्स बिफोर द गायनोशियम. आणि प्रोटोगायनस कंडिशन म्हणजे काय, गायनोशियम हा पहिल्यांदा मॅच्युअर होतो अँड्रोशियमच्या, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा पहिल्यांदा मॅच्युअर होतो आणि नंतर अँड्रोशियम जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मॅच्युअर होतो. ह्या कंडिशनला आपण म्हणतो प्रोटोगायनस कंडिशन. ठीक आहे, अपोजिट टर्म आहेत प्रोटँड्रस अँड प्रोटोगायनस. ओके, नेक्स्ट, blooming starts in the tassels, takes nearly 14 days to complete flowering. 14 दिवस लागतात. जे काय टॅसल्स असतात वरती जे मॅच्युअर होतात ते कंटिन्युअस मॅच्युअर होऊन ते 14 दिवस तसेच त्याचे पोलन ग्रेन्स हे पडत राहतात. ते मॅच्युरिटी त्यांची राहते, पोलन्स व्हायबल राहतात 14 दिवस पर्यंत. सो pollens after shedding begins 1 to 3 days before the emergence of silk, had a continuous for 3 to 4 days, after which silks are ready for the pollination. ओके, सो 3 ते 4 दिवसानंतर ह्या सिल्क्स असतात हे पॉलिनेशन जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो तो पॉलिनेशन साठी तयार राहतो. देन द पोलन्स आर वायबल फॉर 12 to 18 hours. म्हणजे जे काय पोलन ग्रेन्स हे त्या दिवशी मॅच्युअर झालेत ते 12 ते 18 तास फक्त ते वायबल राहतात. ठीक आहे, नेक्स्ट जे काही पोलन ग्रेन्स मॅच्युअर होतील ते पुन्हा 12 ते 18 तास ते वायबल राहतात. असे पोलनची ही व्हायबिलिटी 12 ते 18 तास असते. आणि दर दिवसा म्हणजे 14 दिवस हे टॅसल्स असतात हे ब्लूमिंग करत असतात, त्यामध्ये फ्लॉवर्स हे मॅच्युअर होत असतात आणि त्यातून पोलन ग्रेन्स हे बाहेर पडत असतात. असे 14 दिवस ते मॅच्युअर होत असतात. 14 दिवस त्यांचं कम्प्लीट फ्लॉवरिंग कम्प्लीट व्हायला 14 दिवस लागतात आणि त्याचं जे काही पोलन ग्रेन्स असतात ते 12 ते 18 दिवस 18 तास ते वायतात. ठीक आहे, हे बघा स्ट्रक्चर बघा. आता जे काही इन्फ्लोरन्स आहे स्टॅमिनेट इन्फ्लोरन्स असतो. ओके, जो काही स्टॅमिनेट का म्हटलंय, कारण की त्यामध्ये फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात. मेल्स म्हणजे स्टॅमिन्स वरती अँथर्स हे प्रेझेंट असतात. ठीक आहे, तुम्हाला एडिट करून दाखवतो मी. सो हे जे काय आहेत पहिला जो पार्ट दाखवतोय मी, ठीक आहे, हा स्टॅमिनेट इन्फ्लोरन्सेस आहे ज्याला की आपण टॅसल म्हणतो, तुरे. ठीक आहे, त्यामध्ये जे काय पेयर्ड जे काय असतात स्पाइकलेट्स हे पेयर्ड असतात, म्हणजे एका पोझिशनवर 2-2 स्पाइकलेट्स प्रेझेंट असतात. आणि त्या स्पाइकलेट्स मध्ये जे काय स्टॅमिन्स असतात, ठीक आहे, सो देर आर 3 नंबर ऑफ स्टॅमिन्स प्रेझेंट इन ईच स्पाइकलेट. ओके, जे काय प्रत्येक स्पाइकलेट असतं त्यामध्ये 3 स्टॅमिन्स असतात. ठीक आहे, त्यानंतर जे काही ग्लूम्स असतात त्या 2 असतात, ग्लूम फर्स्ट अँड सेकंड. आणि नंतर त्यामध्ये पिलिया आणि लेमा हे 2 कव्हरिंग्स असतात आणि त्या आतमध्ये लोडिक्युल्स असतात. ते लोडिक्युल्स हे स्टॅमिन्स हे अटॅच करण्याचं काम करत असते. ठीक आहे, तर हे असं ओपन स्पाइकलेटचं हे स्ट्रक्चर आहे जे मिडल पोझिशनला दाखवते ते. त्यामध्ये बघा ग्लूम 1, ग्लूम सेकंड, त्यानंतर पिलिया, लेमा असे 2 पार्ट्स असतात आणि 2 लोडिक्युल्स असतात आणि मिडल पोझिशनला 3 स्टॅमिन्स अटॅच असतात त्या पर्टिक्युलर लोडिक्युल्सला. ओके, तर हे झालं मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं स्ट्रक्चर. तुम्हाला जेव्हा डिसेक्ट करणार तुम्ही मेल्स तेव्हा हे पार्ट असे तुम्ही त्या कार्डशीटवरती लावणार. आणि जे काय पिस्टिलेट इन्फ्लोरन्सेस आहे ज्याने की आपण म्हणतो कॉप किंवा सिल्क. ओके, तर त्यामध्ये जे काय सिल्क असतात, ठीक आहे, जे वरचं कंसाचं वरचं जे कव्हरिंग असतं त्याला आपण म्हणतो शीत. ओके, त्या शीतच्या आतमध्ये जे काही ग्रेन्स बघत असतात, जे काय बी तयार होत असतं, ते बी तयार होतं ते पर्टिक्युलर एक स्टिग्मा जे असते त्याला एक सिल्क म्हणतो. त्याचा एकदम असं गुच्छ झालेला असतो आणि तो सिल्क टोटल हा बाहेर येत असतो आणि त्यावरती जेव्हा पोलन ग्रेन्स पडतात तर त्या स्टिग्मावरून ती जी काय पोलन ट्यूब असते ती आतमध्ये जे काय ओल्स ओरिक मध्ये ओल्स जे काय प्रेझेंट असतात ते पूर्णपणे फर्टिलाइज करत असतात आणि तिथे नंबर ऑफ सीड्स आपल्याला कंसामध्ये तयार झालेले दिसतात. ठीक आहे, तर जो काय मिडल पोझिशनला जो काय इन्फ्लुएन्स असतो इन्फ्लुएन्स किंवा सिल्क. ओके, आणि जो काय टॉप साइडला असतो इन्फ्लुएन्स त्याला म्हणतो आपण स्टॅमिनेट इन्फ्लुएन्स. सो अशा वेगवेगळ्या 2 पोझिशनला हे 2 वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस मेल्स मध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे तिथे
जे काही क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज आहे एकदम हायर लेवल असतात, नियरली अबाउट 95 to 100%. ओके, हे समजण्यात तुम्हाला डिसेक्शन करणार आहे कार्डशीट वरती, तेव्हा हे जे काही पार्ट्स आहेत ठीक आहे. स्टामेन्स, लेमा, फिलिया, आतमध्ये 2 लोडिक्युल्स आणि जे काही ग्लूमचे 2 लेअर आहेत, ग्लूम फर्स्ट आणि सेकंड, हे कार्डशीट वरती. आणि त्या साइडलाच त्यातली एक सिल्क आहे, ती सिल्क एक काढून अलॉंग विथ आतमध्ये जे फर्टिलायझेशन झालेलं असेल तर नसेल तर तो जो काय ओलचा पार्ट असेल तो पूर्णपणे लावायचा आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही माउंटिंग करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट, so in a female flower, that is a cob, the spikelets at the base of the cob mature first. ओके, जे काय फिमेल फ्लॉवर्स आहेत जे त्यामध्ये जे काही कॉबला कॉब अटॅच होतात ज्या स्टेमच्या पार्ट जवळ, तो बेसचा पार्ट झाला, तळातला पार्ट झाला, तर तिथून जे काही सीड्स आहेत ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात. ते पहिल्यांदा फर्टिलाइज झाल्यानंतर ते मॅच्युअर व्हायला पहिल्यांदा बेसमेंट पासून सुरुवात होते आणि ते पुन्हा टॉप एंड पोझिशनला कॉबच्या जात असते. So the silk of these spikelets elongated first and progress upward until emerged from particular husk. So काप मॅच्युअर होतात कारण की जे काही सिल्क असतात जे बेसमेंटला असतात ते पहिल्यांदा इलॉंगेट होतात, नंतर वरच्या साईडचे इलॉंगेट होत राहतात. त्यामुळे पहिल्यांदा जे काही सिल्क बाहेर पडतात ते एकदम बेसमेंटला जे असतात होल्स किंवा होल्स जे प्रेझेंट असतात ते पडलेले असतात. ठीक आहे. सो द डेव्हलपमेंट ऑफ द सिल्क takes about 2 to 5 days and stigma is receptive for 4 days. जी काय स्टिग्मा असते ठीक आहे सिल्कची, ठीक आहे, तर ती 4 दिवसासाठी रिसेप्टिव्ह असते. सो द पॉलिनेशन इज इन्फ्लुएन्स्ड बाय द विंड अँड द टेसल्स. आफ्टर द फर्टिलायझेशन one seeded fruit, that is a caryopsis known as kernel, is formed. ओके, सो जे काय सीड असतंय ठीक आहे त्याला आपण म्हणतो कॅरोप्सिस. ओके, त्या वन सीडेड फ्रूटला आपण म्हणतो कॅरिओप्सिस. सो नंबर ऑफ ते जे काय सीड्स तयार होतात ठीक आहे त्या सीड्सला टोटल आपण कॉब म्हणू. ठीक आहे. सो ते जे काय फ्रूट आहे त्याला आपण कर्नल म्हणतो आणि टोटल जे काय टोटल कणीस असते त्याला आपण कॉब म्हणतो इन केस ऑफ दिस मेज क्रॉप. सो पर्टिक्युलर डायग्राम बघा, हे मेजचं स्ट्रक्चर, या मेजच्या स्ट्रक्चर मध्ये ज्या मेज जी काही लिनियर सेक्शन दिलेला आहे इयर बेरिंगचा कॉपचा ठीक आहे त्यामध्ये जे काही बेसमेंटचे असतात हे पहिल्यांदा डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे का, पहिल्यांदा जी काही स्टिग्मा आहे सिल्क झालेली असते आणि पहिल्यांदा फर्टिलाइज होते त्यामुळे ते पहिल्यांदा सीड हे डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि नंतर टॉप एंड आउटर साइडचे जे काही सिल्क आहेत जे काही कॅप्सिस डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, हे प्रोडक्ट स्ट्रक्चर दिलेले आहे. हे जे काही स्पाइकलेट्स आहेत हे टॅसलचा पार्ट आहे, हा आहे पार्ट जो की पिस्टेट इन्फ्लोरेसन्सचा पार्ट आहे ए मध्ये, बी मध्ये आहे तो जो स्टॅमिनेट इन्फ्लोरेसन्स आहे त्याचा पार्ट आहे, सी डायग्राम आहे त्या पर्टिक्युलर मेज क्रॉपची. ओके, सो ह्यामध्ये 3 अँथोशेम असतात म्हणजे 3 अँथर्स असतात आणि पर्टिक्युलर गायनोशेम ही नंबर असंख्य नंबर मध्ये असते. ठीक आहे, सो त्याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे 3 म्हणजे अँथोशेम 3 आणि जी हो. ओके, नेक्स्ट emasculation technique that is happening in particular maize crop. So first emasculation. Emasculation means a removal of a male reproductive part from that particular plant. So in case of this maize crop, okay, just इथे एकदम सोपी टेक्निक आहे इमॅस्क्युलेशनची. इमॅस्क्युलेशन साठी तुमचा जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ज्याला की आपण टॅसल म्हणतो तो एकदम टॉप एंड पोझिशनला असतो. सो जो काही टॉप एंड पोझिशनचा जो काही पार्ट आहे तो डिरेक्टली कट केला जातो. त्यामुळे काय होतंय डायरेक्ट जेवढे काय टॅसल्स आहेत, जेवढे काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत, जेवढे काय मेल त्या पर्टिक्युलर क्रॉप मध्ये जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत जे की पॉलिनेट करणार आहेत त्या पर्टिक्युलर त्या क्रॉप मध्ये
तर ते सगळे रिमूव्ह होतील. सो ह्या पर्टिक्युलर मेज मध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला की आपण म्हणतो डिटॅसलिंग. डिटॅसलिंग ही अशी एक कन्सेप्ट आहे which is the process of removal of the tassels before the dehiscence of anthers. So त्या प्रोसिजरला आपण म्हणतो डिटॅसलिंग. हे लक्षात राहून द्या तुमच्या एमॅस्क्युलेशन प्रोसिजर इन पर्टिक्युलर मेज त्याला आपण म्हणतो डिटॅसलिंग. दॅट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ द टॅसल्स बिफोर dehiscence of anthers is called as a detachling. dehiscence म्हणजे बस्ट होणे, पोलन ग्रेन्स त्या अँथर्स मधून बस्ट होणे किंवा अँथर्स हे बस्ट होणे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण डेसेन्स किंवा अँथेसिस ओपनिंग ऑफ फ्लॉवर. सो हे अँथेसिस प्रोसेस होण्याच्या अगोदर हे जे काय टॅसल आहे ही रिमूव्ह करण्याच्या प्रोसिजरला आपण म्हणतो डिटॅसलिंग. सो the tassels of the female plant is removed immediately as soon as appear or emerge. जेव्हा आपल्याला फर्स्ट टाइम दिसते ती टॅसल ती लगेच कट करून टाकली जाते इमेस्क्युलेशन प्रोसिजर मध्ये. हायब्रिडेशन जेव्हा हायब्रिड सीड तयार करतो आपण तेव्हा ही जे काही टॅसल्स असतात जेव्हा अपेअर होईल त्याच क्षणी ते काढून टाकले जातात. म्हणजे दररोज सकाळची ही प्रोसिजर केली जाते किंवा सकाळ दुपारपर्यंत ही प्रोसिजर केली जाते, दररोज केली जाते. अख्ख्या प्लॉट मधले जे काय जेवढे काय फिमेल प्लांट्स आहेत, फिमेल प्लांट्स मधले बघा हायब्रिडेशन प्रोग्राम मध्ये मेल प्लांट आणि फिमेल प्लांट हे दोन प्लांट ह्या मेज मध्ये घेतात. ठीक आहे, दोन झाड आहेत तर जे काय फिमेल प्लांट आपण युज करणार आहे त्याचं जे काही टॅसल आहे हे कट केलं जातं. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे त्या मेल जे काही फिमेल प्लांट आहे त्याचे फक्त कॉब एवढंच शिल्लक राहणार आहे आणि जे काही मेल प्लांट आहे जे की मेल पॅरेंट आपण युज करतोय त्याचे टॅसल या कट केले जात नाहीत. का तर त्याचे जे काही टॅसलचे जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत, ठीक आहे, मेल पॅरेंटचे जे काही हे टॅसल्स किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत तर जे काही पोलन ग्रेन्स त्याचे मेल पॅरेंटचे आहेत ते त्याच्या फिमेल जे काही दुसरं फिमेल पॅरेंट आपण युज करतोय त्या कॉप वरती ते पडलं पाहिजे. तो त्यामुळं ह्यात जे काय आहे हायब्रिडेशन प्रोग्राम मध्ये मेलचे जे काही दोन पॅरेंट्स आहेत, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट, सो फिमेल पॅरेंटचे जे काही टॅसल्स आहेत त्या रिमूव्ह केले जातात आणि जे काही मेल पॅरेंट आहेत त्याचे टॅसल्स तशाच ठेवले जातात आणि त्यामध्ये क्रॉसिंग प्रोग्राम हा घडून आणला जातो. सो इट इज ऑलवेज डन इन द इव्हिनिंग. सो ear shoots which is emerged from leaf sheet is back 1 to 2 days before the silk emergence. So that when the silk emerges, the ear shoots is cut back 1 to 2 inch below the tip of the husk on the previous day of pollination. So by this way, emasculation is done in this maize crop. So next day morning, pollination is done. So the tassels of the selected male parent is also covered with the bag on the following day in the morning between 9 to 10 a.m. So the pollens from the tassels bag are dusted over the silk of the female cob or ear. ठीक आहे, तर मेल जे काही पॅरेंट्स आहेत त्यांचे जे काही टॅसल्स आहेत हे प्लास्टिक बॅग मध्ये ते कव्हर केले जातात. ठीक आहे, आणि जेव्हा ते बस्ट होतात, डेसेस होतात अँथर, त्या बॅग्स मध्ये हे पोलन ग्रेन्स असतात हे डेसेस होत असतात. ठीक आहे, ती बॅग मेल पॅरेंट मधले जे टॅसल आहे त्यातून ती काढून जे काही कॉब आहे फिमेल पॅरेंटचं, ठीक आहे, त्यामध्ये इन्सर्ट केली जाते. कॉब त्या प्लास्टिक पेपर बॅग मध्ये इन्सर्ट केलं जातं आणि झडकून घेतलं जातं, त्यामुळे तिथे पॉलिनेशन इझिली होते. ठीक आहे, सो द बॅग कवर्ड ऑन द ear shoot is turned and the bag from tassel of male parent may be placed over the cob and labeled properly. तिथे प्रॉपरली लेबल केले जातात. So the care should be taken to avoid the outcrossing of the silk with the foreign pollen. Okay, so this care is to be undertaken while the pollination is done. सो हे झालं मेज क्रॉप मध्ये. ह्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? यामध्ये कोणाला काय अडचण? बऱ्याच जणांनी व्हिडिओ ऑफ केलेले आहेत, त्यांच्या अब्सेंटी लागणार आहे. मी अटेंडन्स घेतो प्रत्येकाची. ठीक आहे, त्यामध्ये काय अडचण नाही ना?
Okay, so next crop आहे बाजरा. Bajra family belongs to particular Gramini subfamily Panicadiae. Okay, so botanical name is Penicetum typhoideum and cultivated species is Penicetum typhoideum, which is diploid species having chromosome number is 14, and Penicetum glaucum. So wild relatives are Penicetum purpureum, which is also diploid having a chromosome number 28, which is also used for the green and dry powder purpose. So for the grain purpose, this is a Penicetum typhoideum, Penicetum glaucum is used. So particular in Hindi, it is known as a Bajra, in Marathi, Bajri. Okay. Next, so this is the structure of Bajra. So Bajra is having a tillering habitat. So from one seed, there will be a lots of tillers emerged out from a single seed. Around 10 to 15 shoots uh, are at one spot. So structure त्याचं ग्रेनचं स्ट्रक्चर बघा, पहिल्यामध्ये त्याचं प्लांटचं स्ट्रक्चर आहे, दुसऱ्यामध्ये त्याचं ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. ग्रेनचं स्ट्रक्चर मध्ये जे काही एअर आहे, ठीक आहे, नंबर ऑफ तिथे तुम्हाला सीड्स या त्या पॅनिकल मध्ये मिळतात. ठीक आहे. त्या पॅनिकल मध्ये सिंगल सिंगल स्पाइकलेट्स असतात. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. सो पर्टिक्युलर बाजरामध्ये प्रोटोगायनस कंडिशन असते, त्यामुळे इथे जे काय आउट क्रॉसिंग हे मॅक्झिमम पर्सेंटेज मध्ये होत असतं. आता प्रोटोगायनस म्हणजे काय, जे काही गायनोशियम आहे हे पहिल्यांदा मॅच्युअर होत असतात आणि अँड्रोशियम हे नंतर मॅच्युअर होत असतात. सो इट इज अ हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप ड्यू टू द प्रोटोगायनस नेचर. So the styles begins to appear 2 to 3 days before the emergence of the spikes. So first at the top and then gradually downwards, requiring 24 hours to attain their full length, that is a 5 to 7 mm, and remain receptive for 1 to 2 days. ठीक आहे. आता यात काय कळालं तुम्हाला, सिंपल आहे. जे काय गायनोशियम म्हणजे काय मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, पर्टिक्युलर जे स्टिग्मा आहेत, फिदरी स्टिग्मा असतात. ठीक आहे. आता तुमच्या आजूबाजूला बघा बरेचसे बाजरी असतील तर बाजरीमध्ये जावं बघा, जे काय टॉप साइड पासून जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे स्टिग्मा म्हणतो आपण. ठीक आहे. व्हाईट कलरच्या स्टिग्मा असतात, ते पहिल्यांदा मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात. वरून सुरुवात होते मॅच्युअर व्हायला, ते पहिल्यांदा रिसेप्टिव्ह असतात. त्याची फुल लेंथ असते 5 ते 7 mm. ठीक आहे. म्हणजे किती, अर्धा सेंटीमीटर पेक्षा कमी. ठीक आहे. अर्धा सेंटीमीटर एवढीच त्याची लेंथ असते, बाहेर येतात. ठीक आहे, स्टिग्मा. आणि त्यानंतर त्या वरून मॅच्युअर होत खाली 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 बेसमेंटला जात असतात. पहिल्यांदा स्टिग्मा मॅच्युअर होतात आणि त्यानंतर त्याचे जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. आणि जे काही स्टिग्मा जे काही मॅच्युअर होतात त्या 1 ते 2 दिवसासाठी त्या रिसेप्टिव्ह राहतात. ठीक आहे. रिसेप्टिव्ह म्हणजे त्यावरती जर पोलन ग्रेन्स मिळाले त्यांना, तर ते फर्टिलायझेशन त्याचं होतं. 1 ते 2 दिवसानंतर जर त्यांना पोलन ग्रेन्स नाही मिळाले 1 ते 2 दिवसात, तर तिथेच कुठल्याही प्रकारचं सीड ते तयार करू शकत नाहीत. त्या इनफर्टाईल राहतात आणि ते 1-2 दिवसानंतर त्यांना पोलन ग्रेन जर भेटले तर ते स्टिग्मा रिसेप्टिव्ह नसल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं सीड तयार होत नाही. ठीक आहे. त्यामुळं जे काही बाजारामध्ये ही जी काही प्रोटोगायनस कंडिशन आहे त्यामुळे तिथे क्रॉस पॉलिनेशन हे जास्त होत असतं. त्यामध्ये जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ज्याला की आपण स्टिग्मा स्टायलो असं म्हणतो, ठीक आहे, जे की गायनोशियम आहे, हा पहिल्यांदा मॅच्युअर होतो. म्हणजेच काय, तर त्यामध्ये स्टिग्मा ज्या असतात ह्या पहिल्यांदा बाहेर पडतात म्हणजे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते कॅप्चर करण्यासाठी त्यांची लेंथ आहे ही 5 ते 7 mm एवढी ती वाढते. आता 1 ते 2 दिवसासाठी त्या रिसेप्टिव्ह असतात. ठीक आहे. आणि जी काही टोटल प्रोसेस आहे टॉप टू एंड मॅच्युरिटी कम्प्लीट इयर एंड होण्याची, जे पर्टिक्युलर स्टिग्मा बाहेर पडण्याची, ही एका दिवसामध्ये टोटल जे काही कणीस आहे
ठीक आहे. या कणसामध्ये स्टिग्मा कम्प्लीट एका दिवसामध्ये 24 तासामध्ये सुरुवात झाल्यापासून 24 तासाच्या आत सगळ्या जे काही स्टिग्मा आहेत त्या मॅच्युअर होतात. ठीक आहे. आणि 1 ते 2 दिवस त्या मॅच्युअर राहतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जे काय बाकीचे जे काय त्याचे हे आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे तिथे मॅच्युरिटीला येत असतात. त्यामुळे अशी जी काय तफावत आहे, डिफरन्स आहे मॅच्युरिटीचा दोन्ही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या, त्यामध्ये तिथे क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज हे जास्त आहे. सो द अँथर स्टार्ट्स पुशिंग देमसेल्स आउट आफ्टर द स्टाइल्स राइज अप in the region slightly above the middle of the spike and continues to appear both upward and downward directions and taking usually 40 hours to reach the base. Okay, so that's why particular within 2 to 3 days so complete fertilization procedure occurs in this crop. So the anthers of the bisexual flowers come out 2 to 3 days earlier than those of staminate flowers. Okay, जे स्टॅमिनेट फ्लॉवर्स आहेत म्हणजे फक्त जे अँड्रोशियम पार्ट्स असलेले जे काही फ्लॉवर्स आहेत, ठीक आहे, हे लवकर येतात. ओके, जे काही बायसेक्शुअल फ्लॉवर्स आहेत त्या बायसेक्शुअल फ्लॉवर्स मध्ये स्टॅमिनेट फ्लॉवर्स म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत हे लेट मॅच्युअर होतात. पण फक्त काही काही पार्ट्स असे असतात की स्टॅमिनेट फ्लॉवर्स म्हणजे ज्यामध्ये फक्त मेल फ्लॉवर्स प्रेझेंट आहेत ज्या इयर हेड मध्ये, त्यामध्ये ते टाइमली येत असतात. ठीक आहे, कारण की तिथे गायनोशियम जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तिथे प्रेझेंट नसतो. सो द मॅक्झिमम इमर्जन्स ऑफ स्टाइल्स इज बिटवीन 9 to 3 PM. सकाळी 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जास्त मॅक्झिमम इमर्जन्स या स्टाइल्स होतं, म्हणजे जे काही स्टिग्मा आहेत त्या बाहेर येत असतात. अँड वाईल मॅक्झिमम ओपनिंग ऑफ फ्लॉवर्स ऑकर बिटवीन द 10 PM to 2 AM. ओके, अँड द मिनिमम बिटवीन 3 to 6 PM. Then the emasculation, hand emasculation is laborious and difficult due to the small size of flowers and late development of anthers and in relation to the stigma. जे काही anthers आहेत हे लेट येत असतात. ठीक आहे, आणि जे काय पर्टिक्युलर हँड इमॅस्क्युलेशन करायचं म्हटलं तर पहिल्यांदा स्टिग्मा ही रिसेप्टिव्ह आहे, त्यामुळे तिथे हँड इमॅस्क्युलेशन कुठल्याच प्रकारचं करू शकत नाही आपण. का? प्रोटोगायनस नेचर आहे. पहिल्यांदा तिथे स्टिग्माच मॅच्युअर होते, त्यानंतर पुन्हा अँथर्स मॅच्युअर होतात. जनरली आपण इतर क्रॉप मध्ये बघितले की अँथर्स पहिल्यांदा मॅच्युअर होतात. ठीक आहे, त्यामुळे अँथर्स पहिल्यांदा काढून टाकले जातात आणि स्टिग्मा नंतर निवांत फर्टिलाइज जेव्हा ती रिसेप्टिव्ह होईल तेव्हा ते इतर जे काही मेल पॅरेंट आहे त्याचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत त्यांनी ते आपण फर्टिलायझेशन किंवा पॉलिनेशन करू शकतो. पण ह्या क्रॉप मध्ये जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत हे पहिल्यांदा मॅच्युअर होत असतात. ठीक आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं हँड इमॅस्क्युलेशन हे आपण हे बाजारामध्ये करू शकत नाही. पण जी काय कंडिशन आहे प्रोटोगायनस नेचर जी काय फ्लॉवरची, त्यामुळे इझिली तुम्हाला इमॅस्क्युलेशन ही तुम्ही करू शकता. म्हणजे जी काय ऍक्च्युअली इमॅस्क्युलेशन हे झालेलंच असते. त्यामुळं प्रोटोगायनस कंडिशन आता ज्या दिवशी जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे मॅच्युअर होतात त्याच दिवशी जे काय पॅरेंट आहे आपला मेल पॅरेंट त्याचे जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते डायरेक्टली त्यावरती जस्ट केले जातात. असे जस्ट केल्यामुळे काय होतंय, पहिल्यांदा जे काही स्टिग्मा रिसेप्टिव्ह असतात, ठीक आहे, त्यांना पोलन ग्रेन्स मिळाल्यामुळे फॉरेन पोलन ग्रेन दुसऱ्याचा पोलन ग्रेन मिळाल्यामुळे तिथे फर्टिलायझेशन प्रोसेस कम्प्लीट होते. ठीक आहे, त्यामुळं डिरेक्टली आपल्याला तिथे हायब्रिड सीड मिळण्यात काही अवघड गोष्ट नाही. ठीक आहे, त्यामुळे बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन केलं जात नाही. डिरेक्टली जी काही प्रोटोगायनस नेचर आहे त्याचा फ्लॉवरचं, ठीक आहे, त्यामुळे इझी मेथड आहे ही इन्व्हेस्टिगेशनची. प्रोटोगायनस कंडिशन ऑलरेडीच तुमच्या तिथे स्टिग्मा आहेत मॅच्युअर झालेले असतात आणि जे काही अँथर्स आहेत हे इमॅच्युअर लेवल आहेत. त्यामुळे मॅच्युअर जे काही स्टिग्मा आहेत, ठीक आहे, त्यावरती फॉरेन जो काही पोलन ग्रेन पडला की डायरेक्टली तिथे फर्टिलायझेशन प्रोसेस ही कम्प्लीट होते. त्यामुळं तिथे 100% तुम्हाला हायब्रिड सीड्स हे मिळण्याची गॅरंटी असते इन केस ऑफ दिस बाजरा क्रॉप. So in the lowermost part of the ear head, the styles appear very late. So that is the stigma becomes receptive after complete drying of anthers. So that's why जे काही खालचे जे साईडचे असतात अँथर्स हे वरचे जे काही स्टिग्मा असतात टोटल स्टिग्मा एका दिवसामध्ये मॅच्युअर होतात. ठीक आहे, ज्या बेसमेंटचे जे काही स्टिग्मा असतात त्यांना मॅच्युरिटीला यायला
वेळ लागतो. त्याच वेळेस जर टॉपच्या साईडचे जे काय असतात अँथर्स ते मॅच्युअर झाले तर ते खालचे जे काय स्टिग्मा आहेत त्यांना ते फर्टिलाइज करू शकतात. त्यामुळे काय करतात, जे काय बेसमेंटचा जो एरिया आहे तो कट पण केला जातो कधी कधी. बेसमेंटचे एरिया म्हणजे फक्त बेसमेंटचे जे काही स्पायकलेट्स आहेत ते ब्लेडने कट केले जातात आणि जे काही हायब्रिड तुम्हाला सीड पाहिजे ते मिड जी मिडल लेवल आहे रेडची मिडल लेवल पासून वरचे जेवढे काही सीड आहेत ते हायब्रिड सीड म्हणून कन्सिडर केले जातात. सो दिस इज द इंटरव्हल बिटवीन द appearance of the styles and the distance of anthers is more particularly in the lowermost region of the spike. So hence a spike emerged from flag leaf just prior to appearance of the styles is selected for the emasculation and upper to third or fourth fifth portion of ear head is cut with the scissor and remaining portion of ear head is bagged immediately. So अशा पद्धतीने ते कट केलं जातं पोर्शन जेणेकरून तुम्हाला जे काही सीड मिळतील हे 100% हायब्रिड सीड असावेत त्यामुळे असा पार्ट हा कट केला जातो. ठीक आहे. So pollination is always done in the morning after 2 to 3 days when styles appears. So fresh pollen grains are collected from protected male parent in petri dish and dusted over the stigma or style of bagged ear head, taking care that the ear head should not be exposed to for a particular long time. So bag the pollinated ear head and label it again properly. So the pollination may be repeated 2 to 3 times till the anthers in the same region show their appearance. So 2 ते 3 वेळा हे पॉलिनेशन प्रोसेस ही रिपीट केली जाते. ठीक आहे. एकदा सिंपल आहे, तुम्ही बाजरा क्रॉप ऑब्झर्व करा आणि त्यामध्ये तुम्हाला आता हे जे काही तुम्ही करणार आहे याचं माउंटिंग बाजरामधलं हे खूप अवघड आहे कारण की एकदम बारके फ्लॉवर्स आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पार्ट्स काढायचे म्हटले तरी ते खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे हे एस्केप करा तुम्ही बाजरा क्रॉप मधलं. फक्त जे काय इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन साठी टेक्निक आहे त्यासाठी ते फ्लॉवर स्ट्रक्चर हे तुम्ही ऑब्झर्व करा. खूप सुंदर असं स्ट्रक्चर दिसतं. ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप आपण बघणार आहोत शुगर केन. सो शुगर केन ग्रेन particular family Gramini, genus Saccharum, species Officinarum, Barberry, and Spontaneum. So these are 3 species which are cultivated. So cultivated species, existing sugarcane varieties are complete hybrid synthesized from the following cultivated species. So जो आत्ताचा जो काही कल्टिवेटेड आहे शुगरकेन हा शुगरकेन जो काय सॅकरम ऑफिसिनरम आहे जो की थिक केन ज्याचं की क्रोमोझोम नंबर 2n is equal to 8x is equal to 80. हा जो काय शुगरकेन आहे तो आपला इंडियन जो काय शुगरकेन होता शुगरकेन सॅकरम बार्बेरी जो एडोस केन होता म्हणजे एकदम थिन केन होता. ठीक आहे. त्याचा क्रोमोझोम नंबर बघा 2n is equal to 8x is equal to 128 or 124 जो की ऑक्टोप्लॉइड आहे ही स्पेसिस. ओके. अँड जो काय चायनीज जो काय होता शुगर सॅकरम चायनीज. ओके. त्याचा जो काय क्रोमोझोम नंबर आहे हा 2n is equal to 8x is equal to 80. सो या दोन्ही पासून हा शुगरकेन जो काय आत्ताच कल्टिवेटेड आहे सॅकरम ऑफिसिनरम हा डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळं जे काही वाईल्ड रिलेटिव्ह आहेत त्यामध्ये सॅकरम स्पॉन्टेनियम आणि सॅकरम रोबुस्टम जे आहेत त्या वाईल्ड रिलेटिव्ह आहेत. जो काय इन्फ्लुएन्सेस आहे शुगरकेनचा इन्फ्लुएन्स आपण जनरली बघत नाही. मागच्या वर्षी जास्त पाऊस झालेला त्यामुळे बऱ्यापैकी शुगरकेनचे जे काही इन्फ्लुएन्सेस आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी ऑब्झर्व करायला भेटलेले आहे. पण जे काही शुगरकेनचे इन्फ्लुएन्सेस आहेत जनरली जिथे जास्त ह्युमिडिटी आहे आणि जो काही नदीकाठचा जो काही एरिया आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. जसं की आपल्या महाराष्ट्रात जे काही शुगरकेनचं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हे PSI ला पण आहे आणि पाडेगावला रिजनल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे शुगरकेनचं आणि जे तामिळनाडू मध्ये पण हे इन्स्टिट्यूट आहे जे काही शुगरकेन ब्रीडिंग बघत असतं. ठीक आहे. इन जनरल इतर ठिकाणी कुठेही शुगरकेन ब्रीडिंग हे केलं जात नाही. सो पर्टिक्युलर जो काही इन्फ्लुएन्स आहे शुगरकेनचा त्याला आपण म्हणतो एरो. ओके. सो द इन्फ्लुएन्स इज ओपन ब्रांच्ड पॅनिकल also known as a arrow in case of this sugarcane crop. So is the longest in Saccharum officinarum and intermediate in particular Saccharum
सिनेस अँड पर्टिक्युलर शॉर्टेस्ट इन पर्टिक्युलर सॅक्रम स्पॉन्टेनियम. जो काय एरो असतो हा एकदम लांब ससाईल, ससाईल म्हणजे एकदम खुल्ला ह्या सॅक्रम स्पेसिस मध्ये असतो. त्याची कमी मिडियम साईज मध्ये तो सॅक्रम सायनेसिस मध्ये असतो आणि एकदम शॉर्ट साईज मध्ये तो स्पॉन्टेनियम आणि बार्बेरी या इंडियन जे काय आहेत बार्बेरी इंडियन शुगर केन आहे. ठीक आहे. स्पॉन्टेनियम हा वाईल्ड रिलेटिव्ह आहे, त्यामध्ये एकदम शॉर्ट हा एरोची साईज असते. सो इट वॉज अ कोनिकल शेप अँड अपेअर्स lamp-eared arrow. Then similarly, it is a silky due to the long hairs below each spikelet. So spikelets are borne on tassels with profuse branching at the base and gradually decreasing at the top. So the spikelets are borne in pairs at each node of the branches. So each pairs of the spikelet has a ring for the long hairs at the base and consists of sessile and one pedicellate spikelet. सो इच स्पाइकलेट कन्सिस्ट ऑफ टू ग्रुप्स. जे काही स्पाइकलेट हे नॉर्मली जे काही तुम्ही बघितलेत टॅसल्स बघितलेत पर्टिक्युलर मेज मध्ये, तसेच ते जे काय शुगर ग्रेनचे आहेत तसेच आहेत. पुन्हा मेज पुन्हा बाजराचं तसंच हे इन्फ्लुएन्सेस आहेत शुगर केन मध्ये. त्याचे जे काही सीड्स असतात त्याचे स्पाइकलेट्स त्याच पद्धतीने असतात. ठीक आहे. पण हे ससाईल म्हणजे एकदम खुल्ले. कॉम्पॅक्ट आणि ससाईल हे अपोजिट वर्ड आहेत. कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम दगडासारखं एकदम पॅक असं कॉम्पॅक्ट असा जो काही इन्फ्लुएन्स असतो त्याला आपण म्हणतो कॉम्पॅक्ट. ससाईल म्हणजे पूर्ण सीड्स जे काही फ्लॉवर्स असतात आतमध्ये, जे काही स्पाइकलेट्स असतात एकदम खुल्ले एकदम मोकळे असे असतात. आणि जे काही कोनिकल शेप असतो, कोनिकल म्हणजे एकदम वरती निमुळता आणि खाली असं ब्रॉड. ठीक आहे. असं शेप असतो त्याचा इन्फ्लोरेसन्सचा. ठीक आहे. सो द जे काही प्रत्येक जो काही स्पाइकलेट असतो तो दोन ग्लूमचा बनलेला असतात. ठीक आहे. आणि पर्टिक्युलर लोअर स्टार ऑफ फ्लोरेट इज रिप्रेझेंट बाय लेमा अँड अपर इज hermaphrodite floret consist of two locules and three stamens and a carpel. ठीक आहे. जे काय बेसमेंटचे जे काय फ्लोरेट्स असतात स्पाइकलेट जे काय बेसमेंटचे असतात, ठीक आहे, हे पूर्णपणे स्टराईल असतात. ठीक आहे. आणि ते लिमा कवरिंग असतं, लेमाचं कवरिंग असतं. आणि जे काय आपण वरच्या पोझिशनचे जे काय असतात फ्लोरेट्स ते हे पूर्णपणे फर्टाईल असतात आणि त्यामध्ये बेसमेंटला दोन लोडिकल्स असतात आणि त्याला तीन स्टॅमिन्स हे जॉईन झालेले असतात आणि त्याला एक कवरिंग असतं, त्याला कार्पेल म्हणतो. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आहे पर्टिक्युलर शुगर केन जे काय फ्लॉवरिंग स्ट्रक्चर आहे त्याचं स्पाइकलेटचं स्ट्रक्चर आहे हे असं आहे. दोन लोडिकल्स, तीन स्टॅमिन आणि एक कार्पेल म्हणजे कवरिंग. ओके. सो द अँथर्स मे बी ब्राईट येलो, पर्पल, बायलोब्ड, हॅव्हिंग अ फिलामेंट अटॅच टू अ कनेक्टिव्ह बिटवीन लोब्स. जे काही अँथर्स असतात हे पिवळ्या कलरचे असतात किंवा पर्पल कलर पर्यंत येत असतात. बायलोब्ड म्हणजे अटॅच असतात आणि अटॅच आणि बायलोब्ड असतात. ठीक आहे. असे बायलोब्ड असे तीन अँथर्स असतात. ठीक आहे. अँड कार्पेल कन्सिस्ट ऑफ सिंगल ओव्हरी ब्रँच स्टाईल विथ टू फिदरी स्टिग्मा. जे काही कार्पेल आहे ते एक सिंगल ओव्हरी असते, ब्रँच स्टाईल म्हणजे स्टाईल असते ब्रँच असते, असे फाटे फुटलेले असते. आणि जी काही स्टिग्मा असते ती फिदरी असते म्हणजे पिसासारखी फिदरी असते. ओके. सो फ्रूट इज मायनट कॅरोप्सिस विथ सिल्की हेअर्स ऍट बेस. जे काय सीड तयार होतं सीडच्या बेसमेंटला सिल्की हेअर्स असतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो फज. सो द ड्राईड फ्लोरेट विथ पेपस हेअर्स अँड सीड्स आर नोन एज अ फज. जे काही सीड्स वरती हेअर्स असतात त्याला आपण म्हणतो फज इन केस ऑफ दिस sugarcane crop. Okay, so the flowering, the growing tip meristem is converted into flower bud from which flower emerge after 7 to 10 weeks. So flowering is seasonal and takes place with the onset of winter when day length increases, that is from October to December. And flowering starts from tip of the base and from periphery to apex, that is acropetal in nature. जी काय फ्लॉवरिंग होते ठीक आहे ती वरूच टिप जी टॉपचा पोर्शन आहे तिथून चालू होते आणि ती बेसला अशी वाढत वाढत जाते. ठीक आहे. त्या नेचरला आपण म्हणतो ऍक्रोपेटल. सो इट इज कम्प्लिटेड विदिन 6 to 10 days ऑन एव्हरी डे 1/6 ऑफ टोटल फ्लॉवर्स आर ओपन. ठीक आहे. 6 पैकी एक पार्ट हा प्रत्येक दिवशी ओपन होत असतो
6 ते 10 दिवस फ्लॉवरिंग ही चालते, कम्प्लीट होते. आफ्टर अँथेसिस सीड मॅच्युअर्स विदिन 21 to 25 डेज पिरियड. जेव्हा अँथेसिस म्हणजे फ्लॉवरिंग ओपन झालं की फ्लॉवरिंग ओपन झाल्यानंतर जवळपास 21 ते 25 दिवसामध्ये जे काय सीड आहेत ते पूर्णपणे मॅच्युअर होतात. सो अ सिंगल एरो कन्सिस्ट अबाउट 24,000 small flowers. However, hardly 3% flowers are viable and can produce seed stigmas is receptive at 12 degrees Celsius to 14 degrees Celsius and anthers burst at 22 degrees Celsius to 25 degrees Celsius temperature. So hybrid delays anthesis natural pollination is by particular wind. सो शुगर केन क्रॉप मध्ये कशी कंडिशन असते, जी काही स्टिग्मा असते ती कमी टेम्परेचरला वायबल असते, ठीक आहे, रिसेप्टिव्ह असते. स्टिग्मा म्हणजे काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा कमी टेम्परेचरला रिसेप्टिव्ह असतो. आणि जे काय अँथर्स असतात हे जास्त टेम्परेचर म्हणजे नॉर्मल आता 22 ते 25 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल टेम्परेचर. हे टेम्परेचरला पोलन ग्रेन्स अँथर्स मधून बर्स्ट होतात, ठीक आहे. सो जेव्हा हायब्रिड सीड प्रोडक्शन करतात तेव्हा काय केलं जातं, जो काय सकाळी 7च्या अगोदर, 7 म्हणजे सकाळी 7च्या अगोदर थंडीच्या दिवसांमध्ये, ठीक आहे, तेव्हा टेम्परेचर राहतं साधारणतः बिलो 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे राहतं. 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर राहतं. अशा वेळेस जे काय स्टिग्मा असतात ह्या सगळे रिसेप्टिव्ह असतात, ठीक आहे. सो अशा वेळेस काय केलं जातं, जे काय एरोज आहेत मेल पॅरेंटचे जे काय एरोज आहेत हे कट केले जातात आणि हे एरोज 200-200 बल्ब लावतात, 200 वॅटचे बल्ब असतात, त्या बल्ब खाली ते ठेवले जातात, ठीक आहे. आणि त्यामुळे तिथे टेम्परेचर वाढल्यामुळं त्याचं जे काय अँथर्स असतात अँथर म्हणून ते काय पोलमरेस आहेत ते बस्ट व्हायला लागतात. आणि असं जेव्हा बस्टिंग झालेलं असेल मग ते बॅग्स मध्ये घेऊन पुन्हा ते फील्ड मध्ये घेतलं जातं आणि फील्ड मध्ये जे काय फिमेल पॅरेंट आहे त्यांच्या एरोवरती हे जे काय पोलन ग्रेन्स आहेत हे डस्ट केले जातात, ठीक आहे. सो अशी कंडिशन असल्यामुळे ही टीडीएस कंडिशन आहे आणि शुगर केन ब्रीडिंग सेंटर मध्ये अशा गोष्टी युज केल्या जातात, अशा प्रॅक्टिसेस केले जातात. आणि त्यामुळे तिथे हे जे काही सीड्स आहेत टोटल 24,000 फ्लॉवर्स पैकी फक्त 3% फ्लॉवर्स हे वायबल असतात आणि 3% फ्लॉवर हे मॅच्युरिटी होत असते, ठीक आहे. त्यामुळे टोटल जे काही सीड आहेत, ठीक आहे, जवळपास 80 ते 100 सीड एकदम कमी आहेत, ठीक आहे. 3% फ्लॉवरिंग म्हणजे जवळपास 800 सीड, 500 सीड एका पर्टिक्युलर क्रॉस मधून त्यांना मिळत असतात, ठीक आहे. नेक्स्ट हे स्ट्रक्चर बघा, ऊसाचं बघितलं असेल बऱ्यापैकी सगळे ऊस बागायतदार आहेत, पण तुम्ही काळजीपूर्वक बघितलं नसेल जे काय एरो आहे, ठीक आहे, एनोट करतो मी. जो काय एरो आहे तो एरो बघा शेप कसा आहे, कोनिकल शेप आहे. बेसमेंटला जो वरती वाडा असतो, वाड्याच्या एकदम टॉप एंडला तिथून मेरिस्टेम मधून तो एरो बाहेर पडत असतो. मेरिस्टेम म्हणजे ग्रोईंग पॉइंट असतो, ठीक आहे. तर तिथून बाहेर पडल्यानंतर जो काय बेस आहे, बेस हा एकदम वाईड असतो आणि टॉपला तो एकदम कोनिकल होत गेलेला असतो. जे काय फ्लॉवरिंग आहे टॉप एंड पासून स्टार्ट होतं आणि बेसला जो काय ब्रॉड एरिया आहे तिथपर्यंत जे काय फ्लॉवर्स आहेत हे ओपन होत असतात. जे बेसमेंटला जे फ्लॉवर्स असतात हे स्टराईल असतात आणि टॉपला असतात ते फर्टाईल असतात, ठीक आहे. म्हणजे बेसमेंटला म्हणजे हे जे काय कोनिकलचा जो मेन ऍक्सिस आहे त्याच्या बेसमेंटला असणारे हे पूर्णपणे स्टराईल असतात. असं नाही की खाली कोनिकलचा खालचा बेस आहे फक्त खालचे, तर एकदम एंडचे असतात ना, हे एंडचे पूर्णपणे फर्टाईल असतात. आणि जे ऍक्सिसला जे अटॅच असणारे जे फ्लॉवर्स असतात ते पूर्णपणे स्टराईल असतात, ठीक आहे. फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघा इथे, त्या फ्लॉवरला 3 बायलोट अँथर्स आहेत, ठीक आहे. पिवळ्या येलोइश कलर ते पर्पल कलर पर्यंत ते असतात आणि फिदरी स्टिग्मा असते, ठीक आहे. ब्रँच स्टाईल असतो आणि फिदरी स्टिग्मा ते ब्लूम्स न कव्हर झालेलं असतं, ठीक आहे. असं स्ट्रक्चर आहे, मॅन्युअल मध्ये तुम्हाला सगळं मिळेल, ठीक आहे. सो प्रोसेसिंग टेक्निक्स, द टास्क ऑफ ब्रीडिंग इज in sugarcane is very difficult since the flowers are tiny and seeds are very delicate in germination. जर्मिनेशन पर्सेंटेज पण खूप कमी आहे या शुगर केन मध्ये. जे काही सीड हायब्रिड सीड तयार होतील त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज खूप कमी असतं. सो शुगर केन
is a cross-pollinated crop. Pollination or pollinated by wind, hence the maximum care needs to be taken during cross to avoid particular contamination as well as to ensure the progeny from the known percentage or known parentage. जे काय progeny आहे ही आपल्याला जे पाहिजे क्रॉस पॉलिनेशनचे जे काय पर्टिक्युलर पेरेंट्स आहेत मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत हे व्यवस्थित नोन एन्श्योर झालेले पाहिजेत. सो शुगर केनी इज photogenes in nature and hence emasculation is not required because जे काय फिमेल जे काय पार्ट्स आहेत त्यांना एकदम कमी टेम्परेचरला ते रिसेप्टिव्ह राहतात जे काही मेल पार्ट्स आहेत हे जास्त टेम्परेचरला ते बस्ट होत असतात. सो अशा वेगवेगळ्या कंडिशनला त्यांची जेव्हा क्रॉसिंग प्रोग्राम करत असतो तेव्हा जे काय अँथर्स आहेत हे जनरली लाईट्स मध्ये ठेवले जातात आणि त्यामुळे तिथे बस्टिंग होतं आणि ते बस्टिंग झाल्यानंतर ते जे काही पोलन ग्रेन्स आहेत सर दरवाजा लावून घ्यावं त्यामुळे बस्टिंग झाल्यानंतर ते पुन्हा ट्रान्सफर केले जातात पोलन ग्रेन त्या पर्टिक्युलर रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती ज्यांची फील्ड मधले टेम्परेचर नियरली अबाउट 12 to 15 degree Celsius temperature असते. So in each crossing either by the bringing arrow from the male to female clones together in isolation and allowing natural cross pollination in which male clones are placed above the arrow of the female parent, then the female parent is back at the time of the emergence of the arrow with the help of cloth. So pollen proof enclosures made of cloth जे काही क्लॉथ असतात ते पोलन प्रूफ असतात. सो टू अवॉइड आउट क्रॉसिंग बिफोर द एंथसिस द एरोज ऑफ द मेल पेरेंट आर कलेक्टेड अँड प्रिझर्व्ड इन अ पेपर बॅग्स. सो द टेम्परेचर इज मेंटेन इन बिटवीन 22 to 25 डिग्री फॉर द पर्टिक्युलर एंथसिस. जे काही टेम्परेचर आहे ते 22 ते 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवलं जातं जेणेकरून एंथसिस हे एंथसिस म्हणजे फ्लॉवर मधून जे काय एंथर्स आहेत हे बस्ट होतील. ठीक आहे. सो द pollens are collected in a paper or polythene bag and dusted on female parent during the receptive stage of stigmas. The cloth lantern is tied again to avoid outcrossing. So this process is repeated for 6 to 10 days so as to obtain maximum cross seeds. So the fluff of tiny seeds cannot be stored for a long time because it has no dormancy and also loses its viability under the normal environment. So it is immediately sown in plots or on raised beds and seedlings are transplanted on field. Okay, so this is the how particular seed seed is formed in particular this sugarcane crop and it is hybridized seed and further it is grown in particular raised beds and forming particular seeds they are planted or transplanted in particular field conditions. So this is about this exercise number 8. Now काय queries असतील तर तुम्ही विचारा. काय क्वेरीज कुणाला काय समजलं नाही जास्त शिकवलंय कमी शिकवलंय जास्त वेग बोलतोय विचार लोक पटापट. अटेंडन्स तुम्हाला येईल. कोणाचे व्हिडिओ ऑफ आहेत त्याची अटेंडन्स लागणार नाही. ज्याचे व्हिडिओ ऑन आहेत त्याची अटेंडन्स लागेल. हा एक रूट राहील. ठीक आहे सगळ्यांना. बोला मेसेज करा. अरे या एक्सरसाइज मध्ये काय अडचण वगैरे काय बोला. एकदम स्लो चाललोय. एक एक एक्सरसाइज घेतोय मी प्रत्येक प्रॅक्टिकलला. आपले 8 प्रॅक्टिकल झालेले आहेत. अजून 18 प्रॅक्टिकल आहेत. ठीक आहे.
काय अडचण असेल तर बोला लवकर. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॅक्टिकल घेऊ तुम्ही. काय नसेल क्वेरी तर नेक्स्ट प्रॅक्टिकल घेतो. कार्पेल्स मीन्स पर्टिक्युलर स्टिग्मा स्टाईल ओरी. जे काही कव्हरिंग असतं त्याला म्हणतो आपण कार्पेल्स. ठीक आहे. जे काय पिलिया लेमा यांचं कव्हरिंग राहतं आणि आतमध्ये जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत त्याला आपण म्हणतो कार्पेल्स. बोला पुढं. करा कार्डशीट तुम्हाला जी अवेलेबल भेटेल त्यावरती करा. फक्त पार्ट्स हे दिसले पाहिजेत. ठीक आहे. नो इश्यू. तुम्हाला कुठल्या कलरची कार्डशीट भेटेल त्या कार्डशीट वर करा. आता सगळ्यांना मान्य आहे. काही क्वेरीज नाहीत का तुम्हाला? क्वेरीज नाहीत का तुम्हाला? काही क्वेरीज नाहीत का? काही प्रॉब्लेम नसेल तर सांगा. पुढचा एक्सरसाइज घेतो. इमॅस्क्युलेशन अँड हायब्रेशन टेक्निक्स.